मित्रहो नमस्कार. विचारमोती चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. 15 जानेवारीला यासाठी मतदान होत आहे आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. मतदानाला सामोरे जावं लागू नये, निवडणुकीला सामोरे जावं लागू नये यासाठी सत्ताधारी महायुतीनं एक नवीन चाल खेळली आहे. जी चाल त्यांनी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा खेळलेली होती आणि या निवडणुकीसुद्धा तीच चाल खेळून विरोधकांचा बार फुसका ठरवण्याची एक रणनीती आखलेली आहे. ती चाल कोणती, तर आजच्या व्हिडिओतून आपण सविस्तरपणे ती पाहणार आहोत. ही चाल कशी खेळली गेली, त्यासाठी विरोधक कसे गाफील आहेत, या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रहो, तुम्हाला माहिती असेल 29 महानगरपालिकांच्या निवडणुका ह्या 15 जानेवारीला होत आहेत. यासाठी अर्ज मागे घेण्याची मुदत ही शुक्रवारपर्यंत होती. या दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी अर्ज मागे घेतले, उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे प्रमुख विरोधी पक्षातल्या उमेदवारांनीसुद्धा अर्ज मागे घेतले. त्यामुळे महायुतीला निवडणुकीला सामोरे अनेक ठिकाणी जाता येणार म्हणजे त्यांना जायचंच नव्हतं. आणि महत्त्वाचं म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे राज्यामध्ये एकूण 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झालेली आहे. याच्यामध्ये 45 उमेदवार हे भाजपचे आहेत. त्यापाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेनं 19 नगरसेवक त्यांचे बिनविरोध आलेले आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. मालेगावमधून इस्लाम पार्टीचा 1 उमेदवार बिनविरोध विजयी झालेला आहे. मित्रहो, मतदान होण्यासाठी अवघे 12 दिवस बाकी आहेत. निकाल जाहीर व्हायला 13 दिवस बाकी आहेत. मात्र या निवडणुकांआधीच राज्यभरात 67 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत. निवडणुका बिनविरोध करण्यामध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली. 45 ठिकाणी त्यांचे उमेदवार बिनविरोध आलेले आहेत. नगरपरिषद निवडणुका ज्या झाल्या ह्याच्या अगोदर त्या निवडणुकीतसुद्धा भाजपने हाच फंडा वापरला होता. तुम्हाला मी ज्यावेळी व्हिडिओ बनवला होता त्यावेळी मी सांगितलं होतं की जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये तब्बल 9 उमेदवार बिनविरोध करण्यामध्ये भाजपने यश मिळवलं. आता बिनविरोध निवड करण्यामागे भाजपची रणनीती काय आहे, तर तुम्ही बघताय की विरोधक सध्या त्यांच्या म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विरोधक जे होते ते आघाडी करण्यामध्ये मशगूल होते. त्यानंतर त्यांनी आयत्यावेळी उमेदवारी यादी जाहीर केली. त्यानंतर उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरले गेले. त्यानंतर अर्जांची छाननी झाली. त्या दरम्यान ज्यांची उमेदवारी निश्चित होती, ज्यांना EB फॉर्म मिळाला होता, त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. आता त्यानंतर 2 दिवसापूर्वीच राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची भेट झाली. या दोघांनी कुठे संयुक्त प्रचारसभा घ्यायच्या, कुठे वेगवेगळ्या प्रचारसभा घ्यायच्या याची आखणी केली. थोडक्यात सांगायचं झालं तर विरोधक जे आहेत ते मशगूल आहेत त्यांच्या प्रचारसभाचं नियोजन करण्यामध्ये. तर दुसरीकडे भाजप आणि महायुतीतले इतर घटक पक्ष 2 शिंदेसेना, अजित पवार गट यांनी मात्र वेगळीच रणनीती आखलेली आहे, जी नगरपरिषद निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांनी आखलेली होती. तर ते स्थानिक उमेदवारांवर आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांतर्फे दबाव आणून म्हणा किंवा काय असेल, त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितलं जातं. यांचे महाविकास आघाडीचे अनेक उमेदवारांनी शुक्रवारी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. आता भाजपने एका दगडामध्ये किती पक्षी मारले, भाजप म्हणजे महायुतीनं, हे तुम्हाला मी सांगतो. मोठमोठ्या प्रचारसभा घेण्याकडे महाविकास आघाडीचा कल आहे. प्रचारसभा घ्यायचा, आयत्यावेळी प्रचार गाजवायचा, भंडावून सोडायचं महायुतीला. तर हे असताना महायुतीतर्फे याकडे लक्ष कमी दिलं जातं. म्हणजे त्या प्रचारसभा तर होतील, त्यांनी अगोदर नियोजन काय केलं, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी प्रचारसभावर लक्ष केंद्रित न करता त्यांनी लक्ष केंद्रित केलं बिनविरोध निवडीकडे. बिनविरोध निवड जास्त कशी होईल याच्याकडे
त्यांनी लक्ष दिलं. त्यामुळे मी एक तुम्हाला सांगतो मित्रांनो, ज्या ठिकाणी 45-50 जागा आहेत त्या ठिकाणी 12-13 जर उमेदवार भाजपचे किंवा महायुतीचे निवडून आले तर ते सत्तेच्या किती जवळपास गेले बघा ना. निवडणुकीद्वारे तर निवडून येतीलच त्यांचे थोडेफार, पण ते किती सत्तेच्या जवळ गेले बघा. एखाद्या ठिकाणी जळगावमध्ये असंच झालं. जळगावमध्ये तब्बल 12 उमेदवार महायुतीचे बिनविरोध निवडून आलेले आहेत. आता बोला, सत्ता किती जवळ गेले त्यांच्या. आणि इकडे महाविकास आघाडीकडे मात्र ठणठणाट आहे. म्हणजे महाविकास आघाडीचा एकही उमेदवार बिनविरोध निवडून आलेला नाही. ते सध्या प्रचार सभांचं वगैरे नियोजन करत आहेत. पुन्हा एकदा सांगतो, भाजपच्या राज्यात 45 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. शिंदेच्या शिवसेनेचे 19 आणि अजित पवार गटाचे 2, तर मालेगावमधून इस्लाम पार्टीचा 1 उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे. सध्याचं पक्षीय बलाबल आहे बिनविरोध निवडून येण्यामागे. सांगायचं झालं तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे सर्वाधिक म्हणजे 15 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्या ठिकाणी शिवसेनेचे म्हणजे शिंदे सेनेचे 6 उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहेत. मित्रांनो, सांगायचं झालं तर तुम्हाला ह्याचं पण सांगितलं मी, जळगावमध्ये 12 उमेदवार हे महायुतीचे बिनविरोध निवडून आलेले आहेत. मित्रांनो, बिनविरोध निवडून आल्यामुळे भाजपने किंवा महायुतीनं एकाच दगडात किती पक्षी मारले हे तुम्हाला मी सांगतो. बिनविरोध निवडून आल्यामुळे एकतर त्यांना त्या ठिकाणी प्रचार जास्त गाजवण्याची शक्यता नको, म्हणजे तिथे प्रचार नाही केला जास्त तरी चालेल. उरलेले जे काय उमेदवार आहेत सत्तापर्यंत पोहोचण्यासाठी जेवढे काय उमेदवार लागतील, नगरसेवक लागतील, ते त्यांना आरामात निवडणुकीद्वारे मिळू शकतात. त्यामुळे तिथल्या स्थानिक इच्छुक की जे स्थानिक उमेदवार जे असतील त्यांना पक्षातर्फे सांगण्यात आलं की तुमच्या पातळीवर व्यवस्थित नियोजन करा, प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचा, निवडणुकीच्या दिवशी मतदारांना बाहेर काढा, मतदार जर आले नाहीत तर त्यावेळी मग त्यांना लक्ष्मीचा लाभ द्या, हे स्पष्ट आदेश आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, अनेक ठिकाणी आता मतदार पण कसे हे झाले तुम्हाला सांगतो. 5:30 वाजेपर्यंत मतदान असतं, तर 3-3:30पर्यंत कोणीच मतदार बाहेर पडत नाही. शेवटी मग ज्यांना धाकधूक असते ते शेवटी मग पैसा बाहेर काढतात आणि मग मतदारांना तो पैसा देतात आणि मग त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवतात. मतदान झालं की त्यांना घरी आणून सोडतात. त्यांची गाडीच एक स्पेशल त्याच्यासाठी फिरत असते. हे उघड अनेक ठिकाणी राज्यामध्ये होतं. सांगायची गोष्ट अशी, तर उमेदवार जर बिनविरोध केला तर त्या प्रभागामध्ये पैसे वाटण्याची गरजच नाही. ते पैसे जे असतील मतदारांना वाटण्यासाठी ठेवलेले ते त्या उमेदवाराला तर द्यावं. एखादा उमेदवार जर घाबरट असेल तर त्याला धाकधपटसे दाखवून पण त्याला एकही पैसा न देता उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावायचा. अशी साम दाम दंडभेद असं महायुतीतर्फे सध्या निवडणुका लढल्या जात आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे त्या ठिकाणी मतदारांचा अधिकार, मतदारांना जो अधिकार असतो मतदानाचा, तोच हिरावला गेला आहे. त्यामुळे मतदार कोणाचाही असो तिथे बिनविरोध आपण आलो, त्यामुळे प्रश्न मिटला. तिथे मतदारांना पैसे वाटायला नको. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणची जी ताकद असते आपली प्रचारासाठी उभी केलेली, ती ताकद इतर प्रभागामध्ये वापरायची. अशा सगळ्या गोष्टी, कार्यकर्त्यांची फौज असेल ती इतर प्रभागामध्ये हे करायची, दुसरीकडे जोडायची, असे जे काय चाल असते ती त्या दिवशी निवडणुकीच्या दरम्यान खेळली जाईल. अनेक ठिकाणी तुम्ही पाहायला गेलात मित्रांनो, तर भाजपने धाकधपटशा दाखवून हे उमेदवार बिनविरोध विजयी करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. विरोधकांनी असा आरोप केलेला आहे की जे बिनविरोध निवडून आले त्या ठिकाणी भाजपने त्यांचा सामदाम दंडभेद या रणनीतीचा वापर करून दबाव आणून विरोधकांवर तिथे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडलं, असा विरोधकांचा आरोप आहे. विरोधकांच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत. ही चौकशी पूर्ण झाल्याशिवाय म्हणजे तिथल्या विरोधक जे कोणी उमेदवार असतील त्यांची चौकशी केली जाईल. त्यांच्यावर कोणता दबाव आणला का, त्यांनी दबावाला झुगारून हे केलं का वगैरे त्यांची हे केली जाईल. आणि नंतरच जिथे असं कळेल की बाबा कोणताही दबाव न आणता विरोधी उमेदवारांनी
स्वतःहून अर्ज मागे घेतले असं जेव्हा राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास येईल, त्यानंतर तिथल्या बिनविरोध उमेदवाराची निवड जाहीर केली जाईल. तोपर्यंत केली जाणार नाही असं निवडणूक आयोगानं सध्या तरी म्हटलं आहे. पण तुम्ही पाहू शकता की निवडणूक आयोगाचे अनेक नियम जे आहेत ते सत्ताधाऱ्याला अनुसरून घेतले जातात. त्यामध्ये फार काय बार मोठा ठरत नाही, फुसका बार ठरतो तो शेवटी, चौकशी असो की कुठली असो. हे सगळं पाहता या निवडणुकीत काय निष्पन्न होईल, या चौकशीत काय निष्पन्न होईल हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे असं काय बिनविरोध निवडून आल्यांची बिनविरोध निवड ही काय पणाला लागेल असं मला वाटत नाही. भाजपने अनेक चाली खेळल्या, त्यामागे ही एक बिनविरोधची चाल नक्कीच होती. मित्रांनो, या भाजपच्या रणनीतीबद्दल, विरोधकांच्या निष्क्रियतेबद्दल असेल किंवा विरोधकांचा जो प्रचार चालला आहे तो योग्य दिशेने चालला आहे का, भाजपची ही रणनीती भाजपला पुढे कुठे घेऊन जाईल, या संपूर्ण प्रश्नांची त्या प्रश्नांवर तुमची मतं काय आहेत ती नक्की मला जाणून घ्यायची आहे. ती नक्की कॉमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका निवडणुकीतील अशाच एका हटके विषयासह. तोपर्यंत नमस्कार.